नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पायाला लागलेली ठेच शेतकऱ्याच्या जीवावर बेतली. पालापाचोळा जाळताना आगीत पडला. पालापाचोळा जाळण्यासाठी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्याच्या पायाला ठेच लागून आगीच्या लोळात सापडल्याने गंभीर भाजून त्याचा मृत्यू झाला. शंकर बापू चव्हाण, वय 70, राहणार चव्हाणवाडी, तालुका आजरा असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ही घटना सकाळी 11:30च्या सुमारास वडाचे नाव या शेतात घडली. मान्सून दाखल होण्यापूर्वी धुळवा पेरणी करण्याची परंपरा या परिसरात आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी मशागतीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. बांध बंदिस्त करणे तसेच शेतात जमा झालेला पालापाचोळा जाळून शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ही कामे कष्टाने करीत आहेत. शेतात जमा झालेला पालापाचोळा जाळण्यासाठी शंकर चव्हाण हे सकाळी शेताकडे गेले होते. जमा झालेला पालापाचोळा एकत्र करून त्यांनी तो पेटवला. उन्हाच्या तडाख्याने ही आग शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधाला लागली. ही आग जोराने पसरू लागल्याने शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून ते हातात झाडांची फांदी घेऊन धावत सुटले. यावेळी त्यांच्या पायाला ठेच लागून पायाचा अंगठा रक्तबंबाळ झाला. या धावपळीत ते आगीत पालथे पडले. आग मोठी असल्याने ते चेहऱ्यापासून पायापर्यंत भाजले. जवळपास कोणीही शेतकरी नसल्याने त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. काही वेळाने त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. जवळ जाऊन पाहिला असता ते मृत झाल्याचे आढळले. चव्हाण यांच्या मागे पत्नी, 2 विवाहित मुली असा परिवार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.